वक्तव्य आहे? असं दिसतंय सरकारचं अजून एकमत दिसत नाही याच्यात, किंवा मग दोन्ही बाजू सांभाळण्याचा हा प्रकार दिसतोय. कुठेतरी असं वाटतंय की तुम्हाला ज्या पद्धतीने ओबीसीच्या प्रमाणपत्रासंदर्भात काही लोकांनी या बाजूचं बोलायचं, काही लोकांनी या बाजूचं बोलायचं, असं काय आहे का हे तपासलं पाहिजे. एकंदरच सरकारने एकमत केलं पाहिजे. मुख्यमंत्री एक बोलतायत, उपमुख्यमंत्री दोन दुसरं बोलतायत आणि आता मंत्री वेगळं बोलायला लागले. त्यामुळं त्यांनी त्यांचं एकमत करावं. आम्ही याच्यावर भाष्य करण्याची आमची काही इच्छा नाही. तर तुम्ही देखील शरद पवारांची भेट घेतलेली आहे, एकूणच वाद मिटावा यासाठी देखील पुढाकार कशा प्रकारे या संपूर्ण वादाकडे बघतात? नाही, असं आहे की दोन्ही समाजात वाद होऊ नयेत अशी आमची भूमिका कायम राहिलेली आहे, पूर्वीपासून राहिलेली आहे. पवारसाहेबांची कायम भूमिका राहिली आहे की कटुता निर्माण होऊ नये. ज्यांना आरक्षण मिळत असेल त्याच्या बाबतीत दुसरीकडे कटुता निर्माण होऊ नये ही काळजी ही सरकारने घ्यावी. आता सरकारच्यावर अवलंबून आहे सरकार कोणत्या प्रकारे कसं आरक्षण देणार आहे हे आपण बघायचं. त्यांनी काय निर्णय घेतला, सगळ्यांच्या मागण्या त्यांच्यासमोर आहेत, त्या बाबतीत त्यांनी काय निर्णय घ्यायचा ते सरकारने ठरवावं. वहाँ पे लोकल विधानसभा के विधायक के नाते वो काम करते हैं. वहाँ के जो स्थानिक स्तर पे कार्यकर्ता है वो आज ग्राम पंचायत में चुन के आए. हमारी कोई महाराष्ट्र में पार्टी का सिंबल पे कोई इलेक्शन नहीं होता. तो गांव के लोग इकट्ठा आते हैं और इलेक्शन करते हैं. उसमें पार्टी के सिंबल का कोई संबंध नहीं होता. लेकिन हम मानते हैं ये कार्यकर्ता उस नेतृत्व के नीचे काम कर रहा है, ये कार्यकर्ता उसके नेतृत्व, और उसके बाद में हम बोलते हैं कि ये इनकी पार्टी है और ये उनकी पार्टी है. लेकिन आने वाले आम जो चुनाव है, चाहे वो विधानसभा हो या तो क्या लगता है इसका असर उस पर पड़ेगा? नहीं, आने वाले चुनाव तो अभी लोकसभा के ही होंगे और लोकसभा में और ग्राम पंचायत में बहुत अंतर होता है. लोग अलग तरीके से सोचते हैं. विधानसभा में इसका असर पड़ेगा? वो तो अभी 1 साल के बाद में विधानसभा होने वाली है, तो उसको तो काफ़ी देर है. तर भुजबळांकडून जे वक्तव्य केले जात आहे की मागच्या दारानं मराठ्यांना आरक्षण दिलं जात आहे आणि ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याला माझा अजूनही विरोध आहे अशा पद्धतीनं त्यांच्या या सगळ्या वक्तव्याकडे कशा पद्धतीने पाहत आहे? पक्ष म्हणून तुमची काय भूमिका? आमची अपेक्षा अशी आहे की दोन्ही समाजांमध्ये तणाव निर्माण होऊ नये आणि ज्यांना आरक्षण द्यायचं सरकारची भूमिका आहे किंवा सरकारने कमिटमेंट दिलेले आहेत ते आरक्षण कुणालाही न दुखवता, कुणालाही त्रास न होता, कुणाच्याही अडचणी न वाढता दिल्या पाहिजेत. आणि सरकार आता सरकारच्या हातात सगळं आहे, सरकारने निर्णय घ्यावा. पण आज जी वक्तव्य मंत्रिमंडळातलेच काही मंत्री करतायत त्यातून सरकारचं एकमत दिसत नाही आहे आणि सरकारची भूमिका देखील स्पष्ट होत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका स्पष्ट करावी. मी काही ज्येष्ठ मंत्र्यांनी काही भूमिका व्यक्त केली असेल तर त्यावर आज बोलणार नाही. आमची अपेक्षा आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचं या बाबतीतलं धोरण, अगदी मंत्रिमंडळातले मंत्रीच जर काही भूमिका मांडत असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचं धोरण या बाबतीत स्पष्ट केलेलं अधिक बरं होईल. म्हणजे दोन्ही समाजात तणाव निर्माण होणार नाही. त्यांनी आणखी एक आरोप केला की ओबीसी समाजातील काही नेत्यांना टार्गेट करण्याचा मुद्दाम एक डाव होता आणि बीडमध्ये जे काही हल्ले झाले ते मुद्दामहून जाणून बुजून करण्यात आले आणि ओबीसी समाजातील नेत्यांना टार्गेट करण्यात आलं. बीडमध्ये जे हल्ले झाले हे असं महाराष्ट्रात कधीच झालेले नाहीत. किंबहुना दिवसभर पोलिसांनी त्यात फारसा हस्तक्षेपच केला नाही आणि पूर्ण पायी चालत मॉब एका घरावरून दुसऱ्या घराकडे गेला. हे अतिशय आश्चर्यकारक आहे, गंभीर आहे आणि काही ठराविक लोकांना टार्गेट करण्याचं काम हे तर चुकीचंच आहे. त्यामुळं त्याचं कोणी समर्थन करणार नाही. सरकार इंटेलिजन्समध्ये देखील कमी पडलं, कारण त्यांना माहिती पाहिजे होतं की असं होणार आहे. आणि ज्या दिवशी घटना घडत होती त्यावेळी पोलीस देखील आपल्या जबाबदारीपासून लांब राहिले. खरं म्हणजे मग अशावेळी लोकांच्या मनात शंका येते कोणी स्पॉन्सर्ड केलेलं आहे का हे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अतिशय गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे.
त्याचं समर्थन कोणी करणार नाही. गृह विभागाचं फेल्युअर म्हणायचं का आणि मग जबाबदारी घेऊन काय करावं अशी आपली मागणी? काय आम्ही किती मागण्या केल्या तरी त्याचा काही परिणाम होत नाही. अनेक वेळा मागण्या केल्या तरी त्याचा परिणाम होत नाही. शेवटी ज्यांची जबाबदारी आहे त्यांची जबाबदारी ते फेल झाले असंच दिसतं एकंदर. मी स्वतः तिथल्या SP-ना 8-9 वेळा फोन करत होतो की जमाव आमच्या आमदार संदीप क्षीरसागर यांच्या दारासमोर जमलेला आहे, ताबडतोब हे करा. त्यांना DSP-ला फोन घ्यायची वेळ नाही, कदाचित ते गडबडीत असतील. पण जमाव फक्त त्यावेळी संदीप क्षीरसागरांच्या घरासमोरच होता आणि पोलीस मी समजतो त्यांना वाचवत असतील, पण संदीप क्षीरसागर मला सांगत होते की पोलीस कमरेवर हात ठेवून उभे आहेत, पोलीस काही तिथं करत नाहीत, अशी त्या ठिकाणी होती. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या घरात हल्ला व्हायच्या आधी जाळपोळ करायच्या सुरुवातीच्या आधी तुम्ही SP-ना फोन करत होता? हो. मग मी IG-ना फोन केले. IG-ने मला मग त्याच्यावर रिस्पॉन्ड केलं. पण तिथले ठीक आहे, माझा फोन घेतला नाही म्हणजे शेवटी ज्यावेळी दंगल चालू असते, संकट असतं, त्यावेळी पोलीस फोन घेण्याची त्यांची जबाबदारी असं मी मानत नाही. पण ज्यांच्यावर हल्ला होत होता तेही म्हणत होते इथं पोलीस नाही आहेत. सर, भुजबळांना काही OBC नेते जे आहेत ते देखील भेटत आहेत. दुसरीकडे मराठा समाज पण त्याला बघायला मिळतात. कुठेतरी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न जो आहे तो शरद पवार आणि सगळं पवार गटाकडनं यामध्ये होताना पाहायला मिळू शकतो का? नाही, तशी काही आमच्यात कोणी चर्चा केलेली नाही. फक्त आता सरकार काय या बाबतीत प्रतिक्रिया देते आम्ही पाहू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.